श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांनी भक्ताला दुर्लक्ष केले आणि तेच त्याचे सर्वात मोठे वरदान ठरले. कधी कधी आपण देवाला हाक मारतो पण उत्तर मिळत नाही. कधी कधी स्वामी समर्थ समोर असतात पण पाहतही नाहीत. त्या क्षणी मनात प्रश्न उभा राहतो, स्वामी, माझं काय चुकलं? आजही कथा त्याच भक्तासाठी आहे ज्याला वाटतं देव आपल्याला विसरला आहे. खूप वर्षापूर्वी एक साधा गरीब भक्त होता. रोज पहाटे उठून तो स्वामी समर्थाच्या दर्शनाला जायचा. फुलं नाही, प्रसाद नाही, फक्त ओले डोळे आणि भरलेलं मन. स्वामीच्या पायाशी बसून तो फक्त एवढंच म्हणायचा, स्वामी, मी आहे. पण एक दिवस त्याच्या आयुष्यात संकट आलं. आजार, अपमान, आर्थिक अडचण. तो अधिक वेळ मंदिरात बसू लागला. पण स्वामी मौनात होते. दिवस गेले, आठवडे गेले. स्वामींची नजरही त्याच्यावर पडली नाही. त्या भक्ताचं मन खचलं. तो स्वतःलाच विचारू लागला, मी सेवा केली, मी श्रद्धा ठेवली, मग स्वामी गप्प का आहेत? डोळ्यात पाणी येऊन तो म्हणाला, स्वामी, इतरांना तुम्ही बोलतात, माझ्याशी नाही का? पण तरीही तो पळून गेला नाही. तो रोज येत राहिला, शांत बसत राहिला, कारण त्याला माहीत होतं, स्वामी शांत असले तरी अनुपस्थित नसतात. ज्यावेळी देव शांत असतो तेव्हा तो आपल्याला आतून घडवत असतो. स्वामींचा संदेश. एक दिवस स्वामी समर्थांनी अचानक त्याच्याकडे पाहिले. डोळ्यात करुणा होती, आवाजात सामर्थ्य. स्वामी म्हणाले, तुला वाटतं मी दुर्लक्ष केलं, पण मी तुझं दुःख पाहत होतो रे. मी तुझं मन मजबूत करत होतो. मी तुला उत्तर दिलं असतं तर तू कमजोर राहिला असतास. माझं मौन तुझं शिक्षण होतं रे. त्या भक्ताचे डोळे भरून आले. त्याला कळलं, देव कधीच उशीर करत नाही. तो आपल्याला योग्य वेळेपर्यंत तयार करतो. आज जर स्वामी समर्थ तुझ्या प्रश्नांना उत्तर देत नसतील तर निराश होऊ नकोस. कदाचित ते तुला मजबूत बनवत असतील, तुला पुढच्या टप्प्यासाठी तयार करत असतील. स्वामी समर्थ कधीच दूर जात नाहीत. ते फक्त आपल्याला उंच नेण्यासाठी थोडा वेळ घेतात. जर हे शब्द मनाला भिडले असतील तर कमेंटमध्ये फक्त एवढंच लिही, स्वामी माझ्यासोबत आहेत. श्री स्वामी समर्थ.